हाय यूट्यूब फॅमिली, कशी आहात? छान आहात ना? मी पण छान आहे. तर बघा आत्ता बाजरी बघा कशी झाली. त्याला पार बाजरी यायला लागली. कणसांना काय म्हणते त्याला, बघा अशी बाजरी यायला लागली. आणि ही तूर पण कशी दिसत होती बघा, ती आता कशी दिसायला लागली. मस्त वाढली तूर. लहानपणी उगाच दिसायची कशी तरी किरकोळ, पण आता छान दिसते. हिरवी हिरवी गार काळी भंगार बाजरी दिसते ह्या साईडला. आणि उडीद तर पिवळाच पडलाय, तिकडनंच दिसतोय पिवळा पडलेला. कशी आली बाजरी. पाऊस वारावर येतोय. रान पण अजून चिखल तसाच आहे. ह्या रस्त्याने इकडून येऊन जाऊन नुसतं दगडावानी रान झालंय. छान आली बरं का बाजरी. दिसत होती लहानपणी कशी तरी, म्हणलं इती का नाही बरोबर काय माहिती, पण आता चांगली दिसायला लागली. उडीद पण आता थोड्या दिवसात काढायला येणार आहे. थोड्या दिवसात काढावं लागेल. काळ्या शेंगा पण काळ्या ही झाल्या तर उडदाच्या. एसटी चालली इकडे. ती हिटनं मागे नुसती हरळ होती, ती जास्त आलंच नाही. परत उगावली आणि हिट जास्त तुरी दाट झाली होती. अशी तुरी दाट झाली होती इकडे अशी आली. आणि म्हणतात ही शेंड खुडल्यावर, शेंड खुडा म्हणतात. मला अगोदर काय म्हणायची, हे तुरीची शेंड खुडून घ्या. काय माहिती म्हणायची शेंड खुडून घ्या. एक ती नुसती सरळ चालली म्हणायची वर, ती अजिबात पांगा नाही साईडला बरोबर येत नाही म्हणतात. ती शेंड खुड म्हणजे त्या चांगली अशी फुटते इकडून त्याला फांद्या. आणि मका पण चांगली उचूच झाली. मका काय कुठंतरीच लावली, जास्त नाही लावली. शाळ्यांपुरती लावली होती थोडी थोडी, ती आली जरा बरी. जाऊ द्या, खायापुरती तर झाली बाजरी, मग बाद झालं. आभाळ पण आले, पाऊस येतोय का काय माहिती नाही. इतकं गरम तर होतं. ऊन पण लय लागते, लय म्हणजे लय गरम होते. चिमण्या पण येतात खायला, नुसत्या चिव 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 काला चाललाय. गाड्या येत्यात जात्यात. तर चला उडीद बघू कसा झालाय कसा. काढाय आलाय पार. काळ्या भंगार शेंगा आहेत का इकडे ह्या साईडला. इकडे उडीत आहे. काळ्या भंगार शेंगा मला तर वाटतं 10-12 दिवसात तर ह्याला काढावं लागेल. पार पिवळा पडून गेला आणि काळ्या भंगार शेंगा झाल्या सगळ्या. हे काढावंच लागेल उडीत आता. आंब्याची झाडं लावली होती ती तर काय दिसत नाही ह्या साईडला.
तर चला बाय बाय सर्वांना, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.